जय हरी विठ्ठल। बघा मंडळी, ही आहे संतांची पालखी, मागे माऊलींचं रूप आणि पुढे भक्तांचा गजर। आणि मी तुमचा बोबड्या तुमच्यासाठी हा दिव्य अनुभव घेऊन आलोय। चला, मी वारीतलं माकड तुमच्या सेवेत हजर आहे। देहूतून निघालोय तुकाराम महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून। अहो, भक्तीला कुठल्या प्राण्याचं बंधन असतं होय? तुकाराम महाराजांनी सगळ्यांसाठी अभंग लिहिले, मग मी का मागे राहू? वारीतील अनुभव। इथे सगळे टाळ वाजवत चाललेत, कोणाचे डोळे पाणावलेत तर कोणाच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय। वारीत आलं की मन शांत होतं आणि पाय आपोआप चालायला लागतात। मागे भगवे झेंडे फडफडतायत, सगळे एकसमान वेशात, एकसमान भक्तीत। बघा मंडळी, पोचलो आळंदीत संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र मंदिरात। हे केवळ एक ठिकाण नाही, तर जिथे वारकऱ्यांचा आत्मा रमतो, जिथे भक्तीचा सागर उसळतो, ते पवित्र स्थान आहे। मंदिराच्या पावन गाभाऱ्यातून संत ज्ञानेश्वरांच्या अस्तित्वाची जाणीव होते। बाहेर कानावर पडतोय तो वारकरी मंडळींचं अखंड भजन, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष अवकाशात घुमतोय। माझ्या कॅमेऱ्यातून हा क्षण केवळ टिपला जात नाहीये, तर हा अनुभव जगभर जात। जय हरी विठ्ठल आजोबा, तुम्ही काय स्मरण करताय? मी नामस्मरण करतोय। मी ब्लॉग करतोय आजोबा, पण खरं सांगायचं तर प्रत्येक क्षण मला आतून बदलतोय। हा संवाद कदाचित माझ्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओपेक्षा मोठा ठरेल। वारीत चालून कसलाच थकवा जाणवत नाही बघ, जसं की पांडुरंगच हे सर्व करून घेत आहे। रामदूता, तू माझ्याशी बोलत आहेस हे कुणालाच पटणार नाही। तू ब्लॉग बनवत फिरत आहेस, तू खरंच लोकांच्या समोर येणार आहेस का? पांडुरंगाची आज्ञा झाली तर मी लगेच जगासमोर येईन, तोवर तुम्ही मला तुमच्या कल्पनेत भेटू शकता। मी माझ्या परमेश्वराच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन आहे। सीतेचा तो राम, राधेचा तो श्याम, सीतेचा तो राम, राधेचा तो श्याम, भक्तांचा तो प्रेम, माझा पांडुरंग, भक्तांचा तो प्रेम, माझा पांडुरंग।